हॅलो, तर आज मशरूमची एक चटपटीत रेसिपी बनवलेली आहे। ही रेसिपी एकदा बनवली ना तर पुन्हा पुन्हा नक्की खाल। तर या रेसिपीसाठी अगदी कमी साहित्य लागतं। रेसिपीला सुरुवात करूया। या रेसिपीसाठी आता एका पॅन मध्ये मी सुखे मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा मिरी, अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा खसखस, पाव चमचा मेथी, पाव चमचा मोहरी हे मसाले घेतलेले आहेत। हे आता पॅनवर सुखेच भाजून घेतलेले। यामध्ये आधी काही तूप तेल काही घातलेलं नाहीये। हे सुखेच छान तव्यावर परतून घ्यायचे आहेत। खूप जास्त करपवायचे नाहीयेत, पण छान गरम करून घ्यायचे आहेत। त्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घेतले। याचमध्ये घातल्या 4 ते 5 बेडगी चिली। बेडगी मिरचीने छान रंग येतो। त्यानंतर 8 ते 10 काजू घातलेले आहेत। यामध्ये घातलं अर्धा कप गरम पाणी आणि हे 15-20 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। याची आपल्याला स्मूथ पेस्ट करायची आहे, त्यामुळे हे छान भिजणं गरजेचं आहे। 15 मिनिटांनंतर हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। जे भिजवलेलं पाणी होतं त्या पाण्यासकट हे पूर्ण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये घातल्या 8-10 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा चिंचेचा कोळ घातलेला आहे। भिजवलेलं चिंच आणि गूळ याचं मिश्रण घातलेलं आहे। हे छान बारीक वाटून घेतलं। अगदी स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे। हे आता बाजूला ठेवून दिलं। त्यानंतर इथे एक कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे। हे घी रोस्ट रेसिपी आहे, त्यामुळे यामध्ये तुपाचाच वापर केलेला आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद घातली। हळद थोडीशी परतून झाल्यानंतर त्यामध्ये घातले हे मशरूम। हे पाव किलो मशरूम आहेत। स्वच्छ धुवून 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर मीडियम साईजचे त्यामुळे एकाच मशरूमचे 2 भागच केलेले आहेत। आता हे हाय फ्लेमवर असे परतून घ्यायचे आहेत। लो फ्लेम केली की त्याला लवकर पाणी सुटतं, त्यामुळे हाय फ्लेमवर अगदी 2-3 मिनिटं परतून घेतलं। आता थोडंसं पाणी रिलीज होतं, ह्याचं ज्यूस रिलीज होता त्याचे। यावेळेला ह्या गॅस बंद केलेला आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। यापेक्षा जास्त ते परतवायचे नाहीयेत। त्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तूप घातलेलं आहे। यामध्ये घातला एक बारीक चिरलेला कांदा। वाटणामध्ये सगळे मसाले वापरलेले आहेत, त्यामुळे यामध्ये इतर कुठलेही मसाले फोडणीमध्ये घालायचे नाहीत, फक्त कांदा घातलेला आहे। कांदा छान अगदी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटांनी छान कांदा परतून झाला। त्यामध्ये मगाशी जे वाटण केलं ते संपूर्ण वाटण यामध्ये घातलं। मिक्सरच्या मध्ये थोडंसं पाणी घालून सुद्धा मी ते वाटण यामध्ये ऍड केलेलं आहे आणि आता हे छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे आपण मशरूम घी रोस्ट बनवतोय, त्यामुळे पूर्ण तुपामध्ये हा मसाला जेवढा छान परतला जाईल तेवढी याची टेस्ट छान येईल। मगाशी सुरुवातीला थोडंसं लिक्विड होतं, आता साईडने छान तूप सुटतंय। यावेळी आता जे मगाशी मशरूम परतून घेतले ते यामध्ये घातले। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मशरूम वाटणामध्ये छान मिक्स करून झाले की यामध्ये घातलं चवीनुसार मीठ। त्याचबरोबर आता यामध्ये घातलेला अर्धा कढीपत्ता, तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे। हे छान एकदा मिक्स करून घेतलं। इतर यामध्ये आता काही घालायचं नाहीये, पण हे छान फक्त आता परतवत राहायचं आहे। मशरूम शिजेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। मशरूम परतवून घेत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायच ठेवायची आहे, आणि लो फ्लेमवर केली तर जास्त पाणी सुटतं त्याला। हीच रेसिपी तुम्ही मशरूम ऐवजी पनीर वापरून सुद्धा करू शकता। मी थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे। इथे मशरूम छान शिजलेले आहेत। सगळ्यात शेवटी यामध्ये घातली कोथिंबीर। हे छान मिक्स करून घेतलं आणि ते सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे। यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे आणि जसं ही रेसिपी थंड होत जाते त्यावेळी ती थिक होत जाते, त्यामुळे खूप जास्त आधीच थिक करायची नाहीये ग्रेव्ही। थोडीशी लिक्विड ठेवली की नंतर थंड होत झाल्यावर ती ऑटोमॅटिकली थोडीशी थिक होते। ही तुम्ही पराठा, लच्छा पराठा, नाण्यासोबत सर्व्ह करू शकता। मी इथे फुलक्यासोबत सर्व्ह केलेली आहे। मशरूमची ही तिखट, गोड, आंबट अशी चटपटीत चवीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। मशरूमच्या सगळ्या रेसिपीमधली ही मस्ट ट्राय रेसिपी आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।